रामकृष्ण हरी मंडळी. अहो चाललात पुढे. थांबा 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 2 मिनिटं. आता पुढे पाहायचं नाही का काय झालं तुम्हाला. लगेच जात चाललेत पुढे तुम्ही. मग लगेच जायचं नाही. थांबा आता. आता या नवरा बायकोचं पुढं काय होतंय, यांची जुगलबंदी नेमकी काय करती, त्याचा महाप्रचार तुम्हाला आता तुम्हाला लगेच दिसणार. त्याच्यामुळे जाऊ नका पुढे. लगेच चालू करतो मी. चला माझ्या मांग करा फॉलो. यांना तर काहीच कळत नाही. स्वतःला शहाणे समजत्या. जसं काही मला येतच नाही, मला काही कळतच नाही. यांना असं वाटतं मी लय हुशार. पण बायकोला बोला तर ते गेलं कुठं. हा आपलं काहीतरी नवलपणी मॅच बायको केली तशी. बाकीच्या लोकांनी जशा बायकाच केल्या नाही तर काय. तिला आपण पाहिजे ते पुरवायचं, सगळं करायचं, हे करायचं ते करायचं, तरी हिची फुसफुस आहेच. एवढं कुठं भांडणार राहते का. काहीतरी आपली स्वतःला छान समजत पण प्रेम करावं पाहत राहावा आणि तिने आपलं काहीतरीच बडबड करायची. का वरून म्हणून फक्त गाईला पाणी दाखव. माणूस सांगत ना मला काम आहे पण नाही बुवा. ओ लय बडबड करायची नाही बरं का तुम्ही. तेव्हा तुम्हाला लग्न करायच्या वेळेस बघायला तेव्हा तर म्हणत तुला लय जीव लावी, तुझं प्रत्येक शब्द ऐकल, तुला इकडे घेऊन जाईल फिरायला, तिकडे जाईल घेऊन फिरायला, तुला काहीच कमी पडून देणार नाही. आता गायला पाणी पाजलं तर काय बडबड करून राहिली. स्वतःला शहाणे समजत आहे तुम्ही. तसं नवालपणी तुम्हीच. नवलपणी म्हणजे काय धमकी देते का तू. धमकी देते मला. धमकी देते नवऱ्याला. नवरा आहे दोला मी. धमकी नाही द्यायची. बॅग बरी निघून जाईल असं ना. लगेच बॅग भरायची निघून जायचं. तुला काय आठ पुरवलं नाही का. आता काय पुरवलं नाही दोला. तुला लागेल ते दिलं. फिरायला गेलो हिमालयात घेऊन गेलो. पण त्या नवरा जातो का आपल्या बायकोला हिमालयात घेऊन. कोणते पोरं गेले तुला या बाय. अजून त्याच्या बायकोला कुठे गेला. कोकणात घेऊन गेला फक्त. तू काय शहाणी शिकू राहिली मला. लय बडबड नाही करायची तू महापुरुष. तुला कुठे घेऊन गेलो हिमालयात. अगं तुला जे बोललो ते करून दाखवलं का नाही मी. मग तू काय आला असं बोलू मला. तुला समजायला पाहिजे ना काही. मग हिमालयात घेऊन गेलो, बर्फ दाखवला, बर्फामध्ये खेळवलं तुला. तरी तुम्हाला एक शब्द ऐकू शकत नाही. अगं एवढं प्रेम करतो तुझ्यावरती मी राणी. काय सांगू तुला आता. एवढं जीवापाड प्रेम आहे. या हृदयाचा रोगल पाहिलं ना तुला. या हृदयामध्ये फक्त तूच बसलेली फक्त. काय सांगू तुला. नवलपणी काय तुम्हीच नेलं काय. सगळ्यांची नवरी नेते त्यांच्या बायकांना. माझी मैत्रीण कुठं कुठं फिरून आली होती. न्यूझीलंडला गेली होती ती. मी म्हणले का तुम्हाला काही सांगू राहिले मला तुम्ही. म्हणलं असं किरकिर करायची असेल ना बहीण माझी बॅगन जाईल निघून मी. बसा तुम्ही तुमचे पोरं सांभाळे करा हे काम तुम्हीच. बॅग भरीन म्हणजे काय. मला बोलायचं नाही. लगेच बॅग भरायची लगेच निघायचं. धमकी देते का मला. धमकी देते मला. नवरा आहे मी. याला धमकी द्यायची ना सोपं काम नाही. याला पोक्का धमकी नाही द्यायच्या. खरी बॅग भरायची निघायचं. तुला सांगतो लई शहाण नाही बनायचं बरं का. लगेच सांगतो तुम्ही. बॅग भरून लगेच उचल लगेच निघ. लई तू करते का तू. पाणी दाखवाय वरून तुला. अगं किती प्रेम करतो तुझ्यावरती मी. तू पाणी दाखवू शकत नाही. ओ गप बसा. सारखी तुमचं किरकिर चालली आहे. लय बडबड करणार असाल ना ती बॅग सुद्धा नाही ते काहीच नाही. पोरं इथं टाकून जाईल, सगळं इथं टाकून जाईल निघू मग पप्पाच्या घरी. तुम्हाला काय वाटले. स्वतःलाच काहीतरी समजतंय. काम करते ना दिसतंय ना तरी बडबड करत्या. गायला पाणी पाजायचं काय झालं असतं. होतं पाणी पाजायचं होतं ना. हातपाय दुखत होते काय तुमचे. रात्रीचे हातपाय दाबून देते तरी कानात आहे. कामच नसतं केलं तर काय केलं असतं काय त्या बाबांनी. मला तर हुसकून दिलं असं लगीन झाल्या लागले बडबड करायला आता. इकडे एक मिनिट. अशी समोर आहे. ये इकडे समोर. इकडे समोर यालो. इकडे एक मिनिट. काय 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 म्हणतो ते. अगं आपण का वरून भांडू राहिलो. फक्त पाण्याच्या बादलीवरून दाखवलं नाही तुम्ही गायला पाणी. फक्त त्याच्यावरून भांडू राहिलो. मग तुला असं नाही वाटत का. काय वाटत नाही. एकदम किरकोळ वाद या. हे तुम्हाला समजायला पाहिजे ना. मी समजून सांगितलं तुम्हाला. तुम्ही माझ्या बॅग भरेपर्यंत आले. जाय बॅग भरून निघून जाय. म्हणजे एकदम छोटासा वाद आहे. आपण त्याच्यावरती किती मोठं भांडण केलंय. ते तुम्हाला कळायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट मी समजून घ्यायची का. जाऊ दे आपले झालं बाय. आपणच एकमेकाला समजून घेतलं तर संसार चालेल आपला. आपण जर असं भांडत राहिलं तर कवर भांडण चालेल आपलं. ते तुम्हीच बघा. तुम्हाला मिटवायचं तुम्ही मिटवा. मी नाही मिटवणार. पेटला ना तर पेटू देत. नाही ना ग असं कसं काय पेटू. नाही मला राग आलाय. का बरं. मग मला किती बोलले तुम्ही. जाऊ दे चालूच राहत. चालूच काय राहतं चालू. एवढी टेन्शन नाही घ्या. चल काही नाही मला राग आलाय. जाऊ तिकडे मला काम करू. अगं नको ना. ऐक ना. अगं रुसवे फुगे चालूच राहते. एवढे ऐक ना. ओ गप्प बसाव. मी बोलत नाही तुमच्या सोबत. एवढे ऐक ना. ओ गप्प बसाव. अगं ऐक ना मी काय सांगतो. नको ना अशी रुसवी. बोलू नका तुम्ही माझ्या सोबत. अजिबात बोलायचं काम नाही. अगं ऐक ना पण एवढे. हे सगळं भांडण करायच्या आधी विचार करायचा. बायको आपल्या सोबत बोलेल का. अगं जाऊ दे आपल्या छोटस भांडण आहे. मला नाही मिटवायचं. मला राग आलाय. अगं पण ऐक ना. गप्प बसाव. ऐक ना.
हो गप्प बसा हो. अगं माझं थोडंसं ऐकशील का नाही? मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. तेव्हा मी म्हणतो ते पाणी पाजत तेव्हा पाजलं नाही ना, आता काही ऐकणं करतीये. काय करू आपण नका. असं करू. ए, गप्प बसा. ऐक ना पण. माझ्या मागे फिरायपेक्षा तिकडची आत घ्या आणि काम करा. अगं पण मग तू नको ना, तुला आगावली होती त्याच्यामुळे कसं असं नाही ना, छान वाटेल मला. छान नाही वाटत ऐक ना तेव्हा. पण. तेव्हा का ऐकायचं ते नाही, आता बडबड करून राहिले. अगं ऐक ना पण. अगं ऐक ना. गप्प बसा. अगं ऐक ना पण. काम करू द्या मला. अगं मी काय सांगतो ऐक ना. अगं माझा एक शब्द भरता ऐकून घे. मला काहीच नाही ऐकायचं कोणाचं. अभी मजा आएगा ना भिड़ो। मला नाही ऐकायचं सांगितलं ना तुम्हाला. अगं नको ना रुसू, ऐक ना मी काय सांगतो तुला. माझा एक शब्द भरता ऐक. काम करा त्याच्यापेक्षा. ऐक ना पण. नाही म्हंटले ना गपरा, काम करा तुमचं. का बरं असं करते? मग भांडण करायच्या वेळेस विचार नाही करायचा ना आता. ऐक ना मी काय सांगतो तुला, ऐक एक मिनिट. ए वेडे. अगं ऐक. नाही हो. बायकोला म्हणवायचं म्हणजे लय अवघड काम झालं. गप्प बसा. अगं, मी काय सांगतो ऐक ना, मला लय जीव आहे तो आवड. जीव ना हा बघितला, भांडणातच बघितलं. अगं खरंच जीव आहे मला तो आवड. फार बापाच्या घरी जाय निघून म्हणून. अगं नाही बापाच्या घरी काढायला जाते. मी होते म्हणून, नाही तर देव दुसरी असते निघूनच गेली असती. दुसरी नसती राहिली, आता राहिली असती तर नसती पाहिली असती. आता दुसरी नसती राहिली आवड. त्या बाई तरी त्याला दुसरीची अपेक्षा आहे. नाही ना. नका सांगू तुम्ही मला. तुम्ही नका सांगू हो, गप्प बसा. का बरं गप्प बसा? मग आपण काय? गप्प बसल्यानंतर मग सूत्र जुगाड कसं जमलं आपलं? असं मग जुगाड जमलं पाहिजे ना आपलं. असं कसं काय जमलं ते जुगाड? ऐक ना आपण मी काय सांगतो. ए वेडे, माझी राणी. माणसाची जातच अशी राहते. पहिले भांडून घ्यायचं आणि मग बरेच लाड बोलायचं. तुझ्यासाठी झालो मी येडा खुळा ग. नका सांगू. ऐक ना पण. ए, गप्प बसा हो. ऐक ना. अगं मला प्रेमाने काहीच मी काय सांगतो. अगं ऐक ना. मग गप. ए वेडा बाई. शांत बसा. स्टॅच्यू अशीच थांब आता. नुसती वाचा करीती, नुसती फणा करीती. माणूस प्रेम करतं, जीव लावतं वेडे तुला, तरी तुला का कळत नाही? आता स्टॅच्यू म्हटलं ना, आता अजिबात हलायचं नाही. आता माझं ऐकून घे मी काय सांगत तुला. आपण दोघं जर असं भांडलो, किती छोटासा वाद होता. येईल आपले पोरं काय विचार करतील, त्यांच्यावर पण तेच संस्कार पडतील का नाही? मग मानायला नको स्टॅच्यू म्हटलं मी. मग यांच्यावर संस्कार पडतील का नाही? मग आपण एवढ्या छोट्याशा वादावरून आता झाली चुकी माझी, नाही दाखवलं पाणी मी. बाई आंबाबाई माझी क्षमस्व आहे, मी माफी मागतो तुझी. पण असं करू नको, राग भरू नको. तू जर राग भरली ना, तू राग भरल्यानंतर या हृदयाला रडू येत रडू माझ्या. अशी राग भरत जाऊ नकोस, कळलं तुला? माझा लय जीव आहे तुझ्यावरती, पण अशी राग नको भरू, कळलं ना? आता नाही रागवायची ना, रागवायची का नाही? अगं बोल ना. स्टॅच्यू दिली ना. अरे हा सुट सुट सुट. मग हेच जर तुम्ही मला पहिले प्रेमाने समजून सांगितलं होतं मी तुम्हाला, आणि तुम्ही जर मला म्हणले असते कसंही देतो मी, दाखवतो गायला पाणी, तेवढं भांडण झालंच नसतं. मग काही गोष्टी समजून सांगितल्यावर ऐकून घ्यायच्या, तर तुमचं भलतंच चालू होतं. पण ठीक आहे, आता माफी मागितली ना, आता झालं ओके ना, केलं ना माफ. हो. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। लय गुणाचं आहे माझं वांग. काकडीचे हात लावशाल तर खाज येईल मला. हा नाही काकडीच्या हात नाही. चला आता जोडीने काम करू मस्त. आता आनंद आनंद कोटा काम कर, जा तिकडे काम कर. अरे तिकडे तुमची आत्ती आहे ना. इकडे आहे ना. हा मग इकडे मारशील मला तू. चाल जाऊ जेवण करू गेली. बरोबर जाऊ तिकडे. ए तिकडे कुठे चालली तू? गाडीत बसायला. नको या त्या सांभळ्याने काही वाईट टाकलं, ट्रॅक्टरचा आवाज राहिला मोकळा. चल बस इकडे बस तुझ्या. मी हा गाडी, मी तुला गाडी शिकवतो. चल अगं बस तू गाडीत बस राणी, गाडी शिकवत तुला. बस तुला काय करायचं गेलं तुम्हाला मज्जा. गाडी चालवून तुम्ही इकडे तिकडे बघशाल. मग बस तू. चल आता पहा मंडळीला फोर व्हीलर शिकवतो मस्त नाद. अभी मजा आएगा ना। हा आता चाल बरं. मार्शेल शेल मारा, क्लच दाबायचा, क्लच दाब पूर्ण. हा मार्शेल सेल मार. डबल पुढे एकदाच शेल मारायचा. हा आता पहिला गिअर टाक पहिला. असं जाऊ दे आता. बिगी आलो हळू. फक्त पुढे माणसं बिंच पाय. हा सोड क्लच सोडायची, रेस द्यायची. सोड. हा जाऊ दे. असं जमली ना. मग बायको खुश तर आपण खुश. नाद नाही. मस्त पैकी
पाय बरे जमली ना मंडळीला गाडी. म्हणजे तुम्हाला टेन्शनच नाही बा फिरायला गेलं मी गाडी चालवून तुम्ही मस्त इकडे तिकडे बघत बसता. मग फिरायला गेलो तू एकच गाडी आता मस्त डेरेस थोडी चढायला रेस द्यायची बरक्यान चढती असं. जाऊ दे पुढे थोडीशी सेकंड गेली येईल का टाकता. फास्ट होतं शिकू दे आता. हा, शिक शिक काही नाही चिडू नको फक्त चिडू नको. आता नाही चिडणार. हा. मग तुम्ही लक्षात ठेवायचं अजिबात भांडण पुढे उकरायचं. पाय पुढे पाय पुढे पाय हा सॉरी. जमतय जमतय कोणाच्या अंगावर घर म्हणजे झालं बुवा. आम्ही चालवत असं कुणी समोर येणारच नाही रस्त्यात. हा काय बात करते तू. त्यावेळी बाजूला पळतील मला बघून. लहान पोरण कुत्रे तर 100% येते त्यांना जपायचं बघत आणि म्हातारे माणसं त्यांना जपून चालायचं आणि अशा पद्धतीने गाडी एकदम ड्रायव्हिंग मस्त पैकी करायची. मस्त सेकंड गिअर अजून फर्स्ट चालव सध्या नंतर तुला हळूहळू दुसरा तिसरा चौथा 4 गिअर राहत्या विहाने आपली 4 गिअर आहे. आता क्लच दाब टर्न आला क्लच दाब हळू थोडा ब्रेक दाब ब्रेक दाब थोडा ब्रेक दाब. हा टर्न घे हा घे टर्न सोड क्लच आता ब्रेक वरून पाय काढ सरळ कर गाडी सरळ कर. हा जाऊ दे इकडे कुठं कुपडीत चालली इकडे रस्त्याला ये ना. येते ना थांबा ना. हा. पहिल्यांदा शिकते ना. नाही हळू काही नाही काही प्रॉब्लेम नाही. मग? जाऊ दे चिडचिड करून शिकवणार असं तर बरोबर मी शिकणार नाही. नाही तुला काय चिडेल मी 1 सेकंद सुद्धा चिडणार नाही. सारखीच बडबड करते. नाही गे बरोबर नाही चिडणार नाही आवड टेन्शन शिकला ना काय पटत्या गाडी नाही ना वा 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 वा. एवढी कबर आवाज देते हो गाडी. अगं व्हॅन होती व्हॅन म्हटलं थोडासा आवाज येतोच गाडीचा. मग आता फर्स्ट गिअर चालले आवाजच येईल ना पुढं पाय. आपल्याला मामाच्या घरी जायचं तर पुढं पप्पाला पाय. जायचंच नाही आता आपणच जायचं. हा जा तुम्हीच जा मामाच्या घरी मा काय आम्ही मेवणीचं लग्न झालं तर मा काय करायचंय सांगतो. बरं चल गाडी शिकली पुढे टर्न बर का आता टर्न आल्यावर काय करायचं बरं का बाई. क्लच दाबायचा ब्रेक हळूहळू. हा टर्न आल्यावर एकदम व्यवस्थित घे बरं का. अहो, माझ्याकडे बघा तुम्ही. हा बाई टर्न आला बरं का एक तर त्यांनी खांगारेली क्लच नको दाबू क्लच असं आप नाही करायचं. हा ब्रेक दाबायचं थोडासा घे टर्न घे ना ब्रेक वरून पाय काढ ना. हा सोड क्लच सोड मार फुल टर्न घे तिकडे कुठे चालली टर्न घे. हा कर सर असं एकदम भारी नादच नाही आता बाईक शिकलीन काय गाडी आता मग तू. मग फक्त टर्न टूरला थोडं जपायचं बघ काय बाकी नाही काही. हा आता घर आलं बरं का घर आलं थोडी त्याग घे पाडला असतं तू शिकता. सॉरी अगं एवढी जोरात अगं बाई थोडी दमाई बंद कर बाज झाली बर. ओ मी दाखवते पाणी तुम्ही दाखवू नका आता. नको दाखवतो मी पाणी. मी दाखवते म्हटले ना. अगं येडे तू काल दाखवतो ना मी पाणी. पहिली बडबड करते ना मग त्याच्यापेक्षा मी महात्याने दाखवते. दाखवतो मी गप्प बस. पाणी, राहू दे काही गाईला पाणी दाखवायचं एवढं काही त्याच्यामध्ये मी दाखवतो पाणी. मी चालले एवढं काम आहे अगं मी दाखवतो ना. मी दाखवते ना. अगं मी दाखवतो तुम्ही सोडा. अगं मी दाखवतो तुम्ही तुमचं दाखव मी माझं दाखव. नको दोघं मी दाखवतो दोन्ही गाईंना मी दाखवतो. आपल्या गाई तरी किती के 2 गाई आहे त्याला एवढं मग त्या दिवशी मी तुम्हाला हेच सांगत होते फक्त पाणी दाखवा तरी तुम्ही ऐकलं का. हा आता ठीक आहे बाई माझं चूक झाली नाही. बस. नाही अगं इकडे सोडा. दाखवतो ना मी. अगं मी 100% दाखवतो पाणी तू काल टेन्शन घेते. नाही दाखवतो मी थांब चौकाची. अगं दाखवतो ना मी थांब ना. अगं मी दाखवतो ना तू नको ना काळजी करू. अगं मग चल दोघं घेऊन जाऊ. एक गाईला तू एक गाईला. अगं तू काय दाखवते नाही मी हो, दाखवतो दाखवते ना. मी थांबा. अगं मी दाखवतो ना. दर ग पे ग बाई दे. अगं थांब मला हो, मी पाणी दाखवते मी नाही, दाखवते. थांब ना. दे. अगं थांब ना मी वचितो ना. दोघं तू थांब एवढं गायला पाणी दाखवायचं काय टेन्शन नाही. मग अहो मी तुम्हाला तेच सांगत होते प्रेमाने त्या दिवशी का फक्त गाईला पाणी दाखवा तुम्ही ऐकलं नाही. आता माझं काम मी करते ना. प्रेमाने काच अशीच मजा घेत होती तू मावाली. मग ऐकलं का तुम्ही माझं. अगं पण मलाही काम होतं जाऊ चल आता गेला ना विषय संपला ना. नवऱ्या बायकोनी एवढं टेन्शन नाही जा घ्यायचं. पाणी घेऊन ये माझं. हा पाणी आणते. काय ग बाई तुला नाही प्यायचं तिला दाखवा. हा तिला दाखवू का हा दाखवा तिला हिला नाही प्यायचं. असं बरोबर आणू का अजून पाणी आणू का. नका आणते मी थांबा.
अगं नाही ना, थांब ना, आणतो ना मी. आणते मी आणते. अगं नाही ना, अहो, आणतो सोडा ना. आणते मी. अगं मी आणतो ना 2 मिनिटात. बघ इथं चाळ आहे जागीच, इथं पाणी आणायचंय फक्त. आणते ना मी. बरं काय आण ना पटकन. आणते आणते. गाईचं पाणी संपलं, आण लवकर. अगं आण लवकर, संपलं पाणी अहो, ती पितात. थांबल ना ती, थांबा ना. अगं आण लवकर. काय बरं किती आण लागली तुला, आण लवकर. वळ पटकन, वळ अजून एक वरून आण पटकन, वळ पटकन बरं ना. काम करून घ्या जरा आता पटापटा. बाईक पण सणा सणा लोकांच्या लक्षात येत नाही या गमती. आण लवकर, आण पटकन, आण पटकन, आण पटकन, आण आण आण. प्रियामणी जमलं का सगळं जमत, करता आलं पाहिजे फक्त आपल्याला. वत 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 झालं पिऊन वाटत तुझं असं. जाऊ तुम्ही आणा आता. मी दमले. नाही झालं पिऊन तिचं काही नाही. जाऊ चल, बारीक काम केलं तर असं तर रोज काम करायचं थोडं थोडं. हा चांगलं राहत थोडं, आलं का लक्षात. मळ्यातले काम कोण करील आता. सगळं दोघंही करू ना जोडीने. टेन्शन का लागेल तू, असं काम असल्यावर काय. हा उचल बादली, चल घे पटकन, घे 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 तिकडे, चल तिकडे ठेव. हा चल आता घेऊ 2 घास खाऊन, चल. हा वाढ जेवाय, चल. अगं वाढ आता जेवायला मस्त वेळ, चल. दोघं जण राजा राणी मस्त जेवण करू. काय केलंय स्वयंपाक. असं झणझणीत मस्त भरलेलं वांग. अगं तुला किती वेळा सांगितलं वांग. चिडायचं काम नाही बरं का. चिडलो नाही पण. खायची का खायचं रोज रोज काय भाजी करू. अगं चिडू नको ना, मी फक्त सांगतो वांग नाही आवडत मला. चिडू नको ना तू. चिडू नको तर काय करू. अगं पण वांग नाही आवडत मला. पण रोज रोज मी करू काय. वांग नाही खाती, कारलं नाही खाती, डांगर नाही खाती. काय करू रोज तुमच्यासाठी रोज पुरणपोळी करू का. अगं ते वांग खाली बुडाला त्याला सुद्धा नाही येऊ. नॉनव्हेज खाल्ले नाही होत ते नका खाऊ म्हणलं का ते चटक मटक करून खाते. वांग नाही आवडत का मला. खा जेवण करत नाही मग किरकिर करायला लावू नका. अगं वांग्याची भाजी नाही आवडत खरंच, आता तरी खाऊ का. मग खाऊ तर बघा किती छान झाली. अगं पण आवडत नाही ना. खा म्हणले बरं का. बाकीची 12 पंचायती म्हणायची करतो तो वाक्य पूर्ण. मी पंचायती म्हणायचंय का तुला. 12 पंचायती करून नका खाऊन घ्या. असं चाल, खरंच वांग आवडत नाही मला. बरं त्या मनाची सगळी गोष्ट खरी. मंडळी या जेवण करायला तुम्ही. या वांग खायला तुम्ही पण. पुढे या कॅमेरामॅन वाटलेच आणि दिसलं पाहिजे बरं का मंडळी. बायकोनी केलंय वांग, वांग्यावरून झाले भांडणं झाली. त्या भांडाला मिटवायला आम्ही केला काय टमाट्याचा चटणीचा एक आस्वाद. मग टमाट्याची चटणी होत नव्हती म्हणून जुईनी केले कुटके का भाऊला वांग आवडत नाही म्हणून. अशा प्रकारे आम्ही आस्वाद घेतलाय. ही खरी गोष्ट आहे का वांग मला आवडत नाही. आणि त्रास होतो ना बुडाला. आणि बरं जाऊ द्या मंडळी, जेवण करायला या तुम्ही. आमच्या व्हिडिओ वगैरे तुम्हाला जर आवडत असेल, एकदम छान खरंच वाटत असेल का घरच्या सारख्या व्हिडिओ आहे. आमच्या दोघांच्या नवरा बायकोच्या सगळ्यांना घेतोय. पोरं सोरे राहत्या, सगळे राहत्या. थोडासा वेळ काढून आम्ही असे छोटे छोटे ब्लॉग बनवत असतो किंवा एक सुंदर असा कंटेंट आम्ही तयार करत असतो. तर मग त्यांना सांगणार थोडंसं बोलतोय पण मीच बोलतो जरा. बोल ना तेव्हा हसती काय, सांग ना त्यांना सांग. वाट पाहू राहिली त्याने जातील निघून दे, सांग. आमच्या व्हिडिओ तर आवडतच असतील. आणि नवरा ना, माझा नवरा एकदम खटकी आहे. काही पण वांग्याची भाजी एवढी छान टेस्टी बनवली, खायची सोडून भांडत्या, गाईला पाणी दाखवती नाही, इतके छोट्या छोट्या गोष्टीवर चालू राहतं. पण ठीक आहे आता. पण आमच्या व्हिडिओ जर आवडत असेल ना तर शेअर, लाईक आणि कमेंट्स पण करायला विसरू नका. हा तेवढं करा बरं का. कमेंट करायला पैसे लागत नाही, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, कशालाच पैसे लागत नाही. फक्त तुम्हाला बघायचंय, व्हिडिओ बघायचा आणि त्याच्यावरती खाली कमेंट करायची. आणि तुमची कमेंट म्हणजे माझ्यासाठी अमूल्य भेट आहे. आणि तुमची कमेंट पण हृदयात कोरून ठेवी बरं का मी. हा टेन्शन नका घेऊ, तुमची कमेंट पण हृदयात काय कोरून ठेवी. माझं पण नाव कोरलेलं आहे त्यात. हा पण माझं त्यांचंही करून ठेवतो. मग ठीक आहे. ते पण महत्वाचे ना. देव अतिथी देव येते आपले, त्याच्यामुळे ते पण करून ठेवू. असंच आता इथून पुढं पण मी तुम्हाला असं नवीन असा कंटेंट एक दाखवत जाईल. हे पण बघायला तुम्ही विसरत जाऊ नका. आता जेवण करतो, तुम्ही पण या जेवायला. वांग्याची भाजी, टमाट्याची चटणी आणि कांदा. पराठा
पराडाय खाला सकाळी सकाळी मस्त बायकोनी करून दिलता पराडाय खाला. तर मग रामकृष्ण हरी. धन्यवाद तुम्ही अमूल्य आमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल. रामकृष्ण हरी.